नमस्कार, मी विवेक इनामदार. आपण पाहत आहात माय PCMC. मोशी कचरा डेपो दुर्घटनेला आता 80 तासाहून अधिक काळ लोटला आहे. बचाव पथकांची शर्थीची शोध मोहीम अजूनही सुरू आहे. आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून आणखी एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. या भीषण दुर्घटनेमुळे केवळ पिंपरी चिंचवडच नव्हे तर संपूर्ण राज्यात घनकचरा व्यवस्थापनाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट. मोशी कचरा डेपोवरील दुर्घटनेनंतर NDRF, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, लष्कर व इतर यंत्रणांकडून गेल्या 80 तासाहून अधिक काळ युद्धपातळीवर शोध व बचाव कार्य सुरू आहे. आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून आणखी एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये अक्षय सावंत, सुनील कोरके, सनी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजित पाटील आणि 2 दिवसांपूर्वी ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेले भावेश वाणी यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या संपूर्ण दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने लक्ष ठेवून होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही घटनास्थळी भेट देत बचाव कार्याचा आढावा घेतला आणि प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. मोशी येथील हा कचरा डेपो तब्बल 81 एकर परिसरात पसरलेला असून 1991 पासून कार्यरत आहे. पिंपरी चिंचवड शहरात दररोज 1500 मेट्रिक टनांहून अधिक कचरा येथे आणला जातो. डेपोमध्ये सध्या सुमारे 34 लाख घनमीटर कचऱ्याचा साठा असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लिगसी वेस्टचा समावेश आहे. 2014 नंतर येथे आधुनिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आले. MRF प्रकल्प, मेकॅनिकल कंपोस्ट प्लांट, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, बायोमायनिंग, प्लॅस्टिक टू फ्युएल आणि बायोगॅस प्रकल्प अशा अनेक सुविधा येथे कार्यरत आहेत. 700 मेट्रिक टन क्षमतेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात 14 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. मात्र 5 ते 7 जुलै दरम्यान झालेल्या तब्बल 650 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसामुळे लँडफिलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे अंतर्गत दाब वाढून कचऱ्याचा प्रचंड भाग घसरला आणि जवळपास 100 फूट अंतरावरील प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेच्या वेळी अनेक कर्मचारी कॅन्टीनमध्ये जेवण करत होते. एकूण 23 कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी 14 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र इतरांसाठी सुरू असलेल्या शोध मोहिमेत मृतांचा आकडा वाढत गेला. या दुर्घटनेनंतर मोशी डेपोच्या सुरक्षिततेसह संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुनावळे येथे प्रस्तावित घनकचरा प्रकल्प रद्द झाल्याने मोशी डेपोवरच वाढलेला ताण हेही एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. आता भविष्यात सर्व लँडफिलचे सेफ्टी ऑडिट, जिओ टेक्निकल मॉनिटरिंग, बायोमायनिंगला गती, अधिक प्रक्रिया क्षमता व पर्यायी घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याचीही मागणी जोर धरत आहे. मोशी दुर्घटनेने वेगाने वाढणाऱ्या शहरांमधील घनकचरा व्यवस्थापनाचे वास्तव समोर आणले आहे. शोध मोहीम अद्याप सुरू असून आणखी एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेची चौकशी व त्यातून होणारी कारवाई याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कॅमेरामनसह मी विवेक इनामदार, माय PCMC.